धर्मस्वातंत्र्य विधेयक क्रमांक 26/20 सन 2026। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे ह्या बिलाचा मसुदा शुक्रवारी दिला आणि हे एवढ्या लवकर बिल या सभागृहामध्ये अजून याच्यावर थोडासा अभ्यास करण्यासाठी वेळ दिला पाहिजे होता। या बिलाचा सखोल गांभीर्याने अभ्यास केला पाहिजे आणि हे संयुक्त समितीकडे दिले पाहिजे। अध्यक्ष महोदय, अजूनही मुंबई उच्च न्यायालयामध्ये काही प्रकरणे प्रलंबित आहेत, त्याची खरं म्हणजे त्या निकालाची वाट पाहिली पाहिजे, त्याच्यानंतरच हे बिल या सभागृहामध्ये आणलं पाहिजे असं मला वाटतं। अध्यक्ष महोदय, विधेयकाच्या उद्देशपत्रात जबरदस्तीच्या धर्मांतराचा मोठा प्रश्नाचा दावा केलेला आहे, मात्र राज्यात अशा प्रकारच्या धर्मांतराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे किंवा विद्यमान फौजदारी कायदे त्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता अपुरे आहेत का, असे दाखवणारे कोणते सरकारी आकडे या सभागृहामध्ये आलेले नाही। अध्यक्ष महोदय, विधेयकातील अत्यंत कठोर त्रुटी असल्यामुळे प्रत्यक्ष धर्मांतरावर जवळजवळ बंदी आणणारे हे विधेयक आहे, कारण धर्मांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला आपला हक्क वापरण्यापासून प्रवृत्त केले जाऊ शकते। 60 दिवसाची अनिवार्य पूर्वसूचना देण्याची अट कलम 6 असल्यामुळे धर्मांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीची माहिती सार्वजनिक होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्या व्यक्तीला धोका निर्माण होऊ शकतो। तसेच धर्मांतरानंतर 21 दिवसात घोषणा देण्याची अट सुद्धा या विधेयकामध्ये आहे। अध्यक्ष महोदय, धर्मांतरासंबंधित कोणतेही दस्तऐवज तयार करणे, त्यावर स्वाक्षरी करणे किंवा साक्षीदार म्हणून प्रमाणित करणाऱ्या व्यक्तीला या गुन्ह्यामध्ये सहभागी मानले जाईल अशा प्रकारची भीती या विधेयकामध्ये आहे। अध्यक्ष महोदय, आकर्षण या शब्दाची व्याप्ती कलम 2 हे अत्यंत व्यापक करण्यात आलेली आहे। लग्नाचे आश्वासन किंवा रोख वस्तू स्वरूपातील भेटवस्तू, मोफत शिक्षण, नोकरी, चांगले जीवनमान, दैवी उपचार, धार्मिक विधी संस्काराचे प्रदर्शन किंवा एखाद्या धर्माचे गौरवगान यांनाही आकर्षण मानले जाऊ शकते। त्यामुळे आंतरधर्मीय विवाह, धार्मिक कार्यक्रम किंवा सामाजिक शैक्षणिक संस्था चालवणाऱ्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे। अध्यक्ष महोदय, या बिलामुळे संविधानातील मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होऊ शकते। कलम 25 धर्मस्वातंत्र्य, कलम 14 समानतेचा अधिकार, कलम 15 भेदभावाविरुद्ध संरक्षण, कलम 21 जीवनाचा अधिकार। या विधेयक अल्पसंख्याक, आदिवासी, दलित, महिला, तरुणांवर भेदभाव करते, अशा या मूलभूत अधिकारावर बंधनं आणते। अध्यक्ष महोदय, धर्मस्वातंत्र्य कायदा असल्या तरी प्रत्यक्षात त्या धर्मस्वातंत्र्यावर मर्यादा आणणारे हे बिल आहे। संविधानातील कलम 25 नुसार धर्माचे पालन, प्रचार आणि धर्मांतर करण्याचा अधिकार नागरिकांना आहे। या विधेयकामुळे धर्मांतराची प्रक्रिया कठीण आणि धोकादायक बनते, त्यामुळे धर्मांतराचा अधिकार अबाधित होतो। तसेच धर्मांतर करणाऱ्यावर खोटे आरोप होण्याची शक्यता अध्यक्ष महोदय या बिलामुळे होऊ शकते। त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, विधेयक राज्यातील सामाजिक ध्रुवीकरण वाढवू शकते आणि सामुदायिक सलोखा बिघडवू शकते। त्याचप्रमाणे संशोधित गटांना, नागरिकांना त्रास देण्यासाठी आणि धमकावण्यासाठी कदाचित हे विधेयक याचा वापर अध्यक्ष महोदय होऊ शकतो। आणि म्हणून मला असं वाटतं की या विधेयकावर अजूनही सविस्तर चर्चा व्हायला पाहिजे आणि अजूनही काही सूचना ह्या मागवल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतरच हे विधेयक पुढे घेऊन जावं असं मला या ठिकाणी नमूद करायचं आहे।